इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत. मागील तासाला आपण चॅप्टर नंबर 12 सिम्पल मशीन्सचा 4th पार्ट अभ्यासलेला होता. त्यामध्ये आपण टाईप्स ऑफ लेवर हा जो पॉईंट आहे हा आपण अभ्यासलेला होता. त्यामध्ये लेवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर, लेवर ऑफ द सेकंड ऑर्डर अँड लेवर ऑफ द थर्ड ऑर्डर हे पॉईंट आपण अभ्यासले. आज आपण त्या पुढील पॉईंट अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि या चित्रांमध्ये आपल्याला आपण दैनंदिन वापरामध्ये ज्या वस्तू वापरतो त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता या ठिकाणी चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे यंत्र आहे किंवा हे जे मशीन आहे हे आपण जे काही ओझं आहे ते वाहून नेण्यासाठी वापरलं जातं. मग या ठिकाणी विटा वाहून नेण्यासाठी, माती वाहून नेण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो. या ठिकाणी आपल्याला असणारे जी चित्र आहेत तर त्यांच्यामध्ये लेवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर, लेवर ऑफ द सेकंड ऑर्डर अँड लेवर ऑफ द थर्ड ऑर्डर याची जी उदाहरणं आहेत ही या ठिकाणी दिलेली आहेत. आणि मग त्यामधून आपल्याला या ठिकाणी फर्स्ट ऑर्डरची उदाहरणं, सेकंड ऑर्डरची आणि थर्ड ऑर्डरची उदाहरणे जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला लेवर ऑफ द सेकंड ऑर्डरचं पिक्चर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी लेवर ऑफ द थर्ड ऑर्डर हा जो आहे हा या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर हे जे उदाहरण आहे ते आपल्याला लेवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर दिसत आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला या तीनही प्रकारांचा या ठिकाणी समावेश झालेला दिसून येत आहे. म्हणजेच या ठिकाणी जी तरफ आहे त्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुढचा पॉईंट आहे आपला पुली. या पॉईंटमध्ये आपल्याला या ठिकाणी एक छोटीशी कृती करून पाहायची आहे. पुली म्हणजेच कप्पी. आता जर तुम्ही एखाद्या विहिरीला किंवा आडाला लावलेला जो रहाट आहे तो जर पाहिला तर ती एक कप्प्याप्रमाणे रचना असते, म्हणजे ती एक कप्पी असते. मग ही जी कप्पी आहे हिचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी एक छोटीशी कृती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. टेक अ पेन्सिल, एक पेन्सिल घ्यायची. सम स्टिकिंग टेप. स्टिकिंग टेप म्हणजेच काय तर चिकटपट्ट्या, म्हणजे काही चिकटपट्ट्या या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत. अँड एम्प्टी रील, एक रिकाम झालेला जो रीळ आहे दोऱ्याचा तो या ठिकाणी घ्यायचा आहे. अँड एम्प्टी रील ऑफ अ थ्रेड. हाफ अ मीटर ऑफ थिक थ्रेड. आणखी काय करायचं आहे, एक जाडसर असा अर्धा मीटर दोरा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर अ वेट सच ॲज ॲन इरेझर दॅट कॅन बी टाईड टू द थ्रेड. त्यानंतर एक वजन या ठिकाणी घ्यायचं आहे इरेझरसारखं, म्हणजेच एखादा खोडरबर घ्यायचा आहे की जो आपण त्या दोऱ्याच्या साहाय्याने किंवा त्या दोऱ्याला बांधणार आहोत. अँड प्ले डब, खेळण्यामध्ये असणारी जी रंगीत चिकट माती आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. प्लेस अ पेन्सिल ऑन द टेबल सो दॅट इट जस्ट ओव्हर द एज ऑफ द टेबल. एक पेन्सिल घ्यायची आणि ती थोडी टेबलाच्या समोर येईल अशा पद्धतीने तिची रचना करायची. फिक्स इट फर्मली टू द टेबल. आणि ती कुठं फिक्स करायची, या ठिकाणी टेबलाला फिक्स करायची युजिंग द स्टिकिंग टेप. म्हणजेच टेबलाला ती
चिकटपट्टीच्या साहाय्याने चिटकवून टाकायची. म्हणजे टेबलाच्या थोडी बाहेर येईल अशा पद्धतीने ठेवून त्याचा अर्धा भाग हा टेबलवर आणि अर्धा भाग टेबलच्या बाहेर राहील अशा पद्धतीने रचना करायची. इन्सर्ट द रील ओव्हर द पार्ट ऑफ द पेन्सिल दॅट जस्ट आउट. पहा, इन्सर्ट द रील म्हणजेच जो काही आपण दोऱ्याचा जो रीळ घेतलेला आहे रिकामा, तो या ठिकाणी या पेन्सिलचा जो भाग बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये अडकवायचा आहे. पुट अ लंप ऑफ द प्ले डब ऑन द टिप ऑफ द पेन्सिल. टिप ऑफ द पेन्सिल म्हणजेच पेन्सिलचं टोक. पेन्सिलचं जे टोक आहे त्याच्यावर ती खेळण्यामध्ये वापरली जाणारी जी माती आहे तिचा गोळा चिटकवून ठेवायचा आहे. सो दॅट द रील डज नॉट कम ऑफ, की जेणेकरून ती जी रीळ आपण अडकवलेली आहे ती त्या पेन्सिलमधून बाहेर येणार नाही. ड्रॉ द थिक थ्रेड हॅविंग द वेट ॲट वन अँड ओव्हर दिस रील. ड्रॉ द थिक थ्रेड म्हणजे एक दोरा जो आहे तो दोरा या ठिकाणी घ्यायचा आहे. हॅविंग द वेट ॲट वन एंड, आणि त्या दोऱ्याच्या एका टोकाला काय असलं पाहिजे, वजन असणार आहे. ड्रॉ द थिक थ्रेड हॅविंग द वेट ॲट वन एंड ओव्हर दिस रील. व्हॉट हॅपन्स व्हेन द लूज एंड ऑफ द थ्रेड इज हेल्ड. म्हणजे काय होईल जेव्हा आपण हा जो दोरा आहे त्या दोराचं जे एक टोक आहे ते काय करायचं या ठिकाणी, पहा, व्हेन द लूज एंड ऑफ द थ्रेड म्हणजे दोरा, इज हेल्ड अँड पुल डाऊन. पहा, या ठिकाणी काय करायचं आहे, हा जो काही रीळ आहे त्या रीळावरून एका बाजूला वजन असलेला जाड दोरा सोडायचा आहे आणि त्या दोऱ्याचं एक जे टोक आहे ते टोक मोकळं जे टोक आहे ते घट्ट पकडून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर ते खाली ओढायचे. आता खाली ओढल्याच्या नंतर दुसऱ्या टोकाला बांधलेलं जे वजन आहे त्याच्यावर काय परिणाम होतो, खाली ओढल्यानंतर तो जे वजन आहे ते वर उचलल्या जातं. आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं किंवा चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही एक कप्पी आहे आणि या ठिकाणी या कप्पीमध्ये हा जो दोरा आहे हा दोरा या ठिकाणी अडकवलेला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला हे जे वेट आहे ते वेट या ठिकाणी लावलेलं आहे. मग जेव्हा हा जो दोरा आहे हा खाली ओढला जाईल तेव्हा हे जे वजन आहे ते वर उचलल्या जाईल आणि जेव्हा आपण हा दोरा खाली सोडू किंवा हा जो दोरा आहे तो आपल्याकडून सोडला जाईल, सैल सोडला जाईल, त्यावेळी हे जे वजन आहे ते खालच्या दिशेने येईल. म्हणजेच या ठिकाणी ही जी कप्पीची रचना आहे ही आपल्याला या पद्धतीने दिसते. अ डिव्हाइस विथ अ ग्रूव, व्हील अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट इज कॉल्ड अ पुली. पुली म्हणजे काय, पहा, कप्पी. पुली म्हणजेच काय, कप्पी. या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिलेली आहे. अ डिव्हाइस विथ अ ग्रूव व्हील म्हणजे एक साधन की जे कसं आहे, ग्रूव व्हील म्हणजे त्याला खाच आहे, व्हील म्हणजेच चाक, म्हणजे एक थोडक्यात वजन उचलण्यासाठी खाच असलेलं चाक. अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट द वेट म्हणजेच थ्रेड म्हणजे दोरा आणि दोरा डिझाईन टू लिफ्ट द वेट इज कॉल्ड अ पुली. म्हणजे थोडक्यात वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक किंवा दोरी यांची जी रचना असते त्या रचनेला पुली किंवा कप्पी असे म्हणतात. आता ही जी पुली आहे ही कशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरते. इफ वी यूज अ पुली, फोर्स कॅन बी अप्लाइड इन द डाउनवर्ड डायरेक्शन फॉर लिफ्टिंग द वेट इन अँड अपवर्ड डायरेक्शन. जेव्हा आपण या पुलीचा उपयोग करतो तेव्हा या ठिकाणी फोर्स कॅन बी अप्लाइड इन द डाउनवर्ड डायरेक्शन म्हणजे हे जे वजन आहे ते वजन
खालच्या दिशेला लावले जातं. फॉर लिफ्टिंग द वेट म्हणजे वजन उचलण्यासाठी बल हे खालच्या दिशेनं लावलं जातं. इन ॲन अपवर्ड डायरेक्शन आणि या ठिकाणी खालच्या दिशेनं जेव्हा बल लावलं जातं तेव्हा ही जी वस्तू आहे ती वरच्या दिशेनं उचलणं हे सोयीचं ठरतं. दिस इज कॉन्व्हिनियंट अँड इझी. यू मस्ट हॅव सीन सम एक्झाम्पल्स ऑफ पुलीज इन डे टू डे यूज. आता दैनंदिन वापरामध्ये आपण अशा अनेक प्रकारच्या वस्तू पाहतो की ज्यांची रचना ही कप्पीप्रमाणे असते. पतंग उडवण्यासाठी जो दोरा वापरला जातो तो गुंडाळण्यासाठी एक साधन आपण वापरतो आणि तो जो रीळ आहे त्याच्यावर हा जो दोरा आहे तो गुंडाळला जातो. म्हणजे त्याची रचनासुद्धा एखाद्या कप्पीप्रमाणे असते. किंवा जी स्विंग मशीन असते त्यामध्ये जो दोरा वापरला जातो तो गुंडाळण्यासाठी या ठिकाणी या रीळचा वापर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ही कप्पीची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अ व्हील अँड एक्सेल म्हणजेच चाक आणि आस. व्हील म्हणजे चाक आणि एक्सेल म्हणजेच चाक. ऑल ऑफ यू मस्ट हॅव एन्जॉयड सिटिंग ऑन अ जायंट व्हील म्हणजे आकाश पाळणा तुम्ही पाहिलेला असेल. मग या आकाश पाळण्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा बसलेला असाल. व्हॉट मेक्स द जायंट व्हील गो राऊंड म्हणजे या ठिकाणी हे जे चाक आहे हे चाक कशा पद्धतीने फिरते तर या ठिकाणी काय असतं. द जायंट व्हील इज फिटेड टू अ रॉड ॲट इट्स सेंटर. पहा या ठिकाणी आकाश पाळणा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे चित्रामध्ये. आता ही जी रचना आहे ही या ठिकाणी जर आपण पाहिली तर हा एक गोलाकार असा आकार आहे आणि यामध्ये या ठिकाणी हा जो सेंटर आहे या सेंटरला एक रॉड बसवलेला आहे आणि या रॉडच्या भोवताली या ठिकाणी म्हणजे त्याला आपण दांडा असं आपण म्हणूयात. मग हा जो दांडा आहे या दांड्यावर आकाश पाळण्याचं जे चाक आहे ते बसवलेलं असतं आणि या दांड्याला आस असं संबोधलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा आपल्याला आडवा असलेला हा जो दांडा आहे हा या ठिकाणी आपल्याला दिसतो. द जायंट व्हील इज फिटेड टू अ रॉड ॲट इट्स सेंटर. धिस रॉड इज कॉल्ड ॲन एक्सेल. आणि यालाच किंवा हा जो रॉड आहे याला काय म्हटलं जातं एक्सेल म्हणजेच आस असं संबोधलं जातं. वेन द एक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग आता जेव्हा हा आस फिरू लागतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विजेच्या साहाय्याने जेव्हा हे चाक फिरलं जातं तेव्हा काय होतं. वेन द एक्सेल स्टार्ट्स रोटेटिंग म्हणजे पहिल्यांदा हा जो दांडा आहे तो फिरू लागतो आणि त्यानंतर हे जे चाक आहे की जे बसवलेलं आहे ते सुद्धा नंतर फिरू लागते. धिस कॉम्बिनेशन ऑफ ॲन एक्सेल अँड अ व्हील इज अ सिम्पल मशीन. म्हणजे या ठिकाणी हा जो आस आहे आणि हे जे चाक आहे यांचं हे जे जोडणी आहे ही जोडणी एकत्रितपणे यांना साधी यंत्र असं संबोधलं जातं. म्हणजे थोडक्यात आस आणि चाक ही जी जोडी आहे तिला सिम्पल मशीन म्हणजे साधं यंत्र असं संबोधलं जातं. वी सी इनन्युमरेबल एक्झाम्पल्स ऑफ इट्स यूज. या ठिकाणी आपण असंख्य अशी उदाहरणं किंवा असंख्य असे उपयोग आपण या ठिकाणी पाहतो. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सायकल चालवत असताना जेव्हा पॅन्डेलवर पाय मारला जातो तेव्हा चाकसुद्धा हळूहळू फिरू लागते. म्हणजे अशा पद्धतीने ही जी रचना आहे ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा हा जो रॉड आहे हा रॉड फिरतो तेव्हा हे जे चाक आहे ते सुद्धा फिरायला सुरुवात होते. आता पुढचा पॉईंट आहे आपला मेंटेनन्स
ऑफ मशीन्स. मेंटेनन्स म्हणजेच काय? निगा. ऑफ मशीन्स म्हणजेच यंत्रांची निगा. आता यंत्रांची निगा कशा पद्धतीने आपण राखतो जर आपण पाहिलं तर घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे यंत्र आहेत ती आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याची योग्य ती निगा आपण राखतो. म्हणजे थोडक्यात सायकल असेल तर तिला सतत ऑइलिंग केलं जातं किंवा टू व्हीलर जी असते तिला सर्व्हिसिंग केलं जातं. किंवा फोर व्हीलर असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी सर्व्हिसिंग केलं जातं. म्हणजेच अशा पद्धतीनं आपण हे जे काही मशीन्स आहेत त्यांची काळजी आपण घेत असतो. पार्ट्स ऑफ मशीन्स रब अगेन्स्ट वन अनादर वेन दे आर यूज. आता जेव्हा हे जे यंत्र आहेत ही यंत्रांचे जे भाग आहेत ते भाग जेव्हा एकमेकांवर घासतात म्हणजे जेव्हा ही यंत्र वापरली जातात तेव्हा त्या यंत्रांचा वापर होत असताना त्यांच्यामध्ये असणारे जे भाग आहेत ते भाग या ठिकाणी त्यांचं रबिंग होताना आपल्याला दिसतं. म्हणजे ते थोडक्यात एकमेकांवर घासले जातात. सॉइल डस्टी पार्ट्स क्रिएट मोअर फ्रिक्शन. सॉइल्ड म्हणजेच काय? धूळयुक्त. डस्टी पार्ट्स म्हणजेच काय? सॉइल म्हणजे मातीयुक्त आणि डस्टी म्हणजे धूळयुक्त. म्हणजे थोडक्यात धूळ बसून खराब झालेले जे भाग आहेत ते भाग काय करतात? इट क्रिएट्स मोअर फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजेच घर्षण. म्हणजे ते जास्त घर्षण निर्माण करतात. सम पार्ट्स अफेक्टेड बाय वेदर. काही भाग हे काय होतात? अफेक्टेड बाय वेदर. वेदर म्हणजे हवामान. अफेक्टेड म्हणजेच विपरीत परिणाम होणे. म्हणजेच काही भागांवर हवामानाचा विपरीत परिणाम होतो. रस्ट अँड एरोड. रस्ट म्हणजेच झीज होणे. आणि आता रस्ट आणि एरोड यांच्यामध्ये फारसा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे हवामानाच्या परिणामामुळे काही जे भाग आहेत ते रस्टिंग होतं त्यांचं म्हणजे थोडक्यात ते गंजतात. अँड एरोड. एरोड म्हणजे झीज होणे आणि त्यांची झीज होते. मशीन्स गेट डॅमेज or become useless due to such wear and tear. आणि अशा प्रकारची झीज झाल्यामुळं मशीन्स किंवा ही जी यंत्र आहेत ही यंत्र निकामी होतात किंवा खराब होतात. टू अवॉइड धिस. हे टाळण्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ मशीन्स. म्हणजेच मशीनची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. During the maintenance of a machine, all its parts are wiped clean. आणि अशा पद्धतीनं मशीनची काळजी घेत असताना हे जे सगळे भाग आहेत ते भाग स्वच्छ करणं आवश्यक आहे. ऑइल ऑर लुब्रिकंट्स इज रिलीज बिटवीन पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट ईच अदर. पहा या ठिकाणी काय केलं पाहिजे? यंत्रांची निगा राखत असताना त्यांचे सर्व भाग पहिल्यांदा पुसून स्वच्छ करणं आवश्यक आहे. म्हणजे ते थोडक्यात स्वच्छ पुसून घेतले जातात. ऑइल ऑर लुब्रिकंट इज रिलीज बिटवीन पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट ईच अदर. म्हणजे जे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांच्यामध्ये ऑइल सोडलं जातं किंवा ऑइल म्हणजे तेल सोडलं जातं किंवा लुब्रिकंट म्हणजेच वंगण सोडलं जातं. सो दॅट देअर इज लेस फ्रिक्शन बिटवीन देम. की जेणेकरून त्यांच्यामध्ये होणारं जे काही घर्षण आहे ते कमी प्रमाणामध्ये होईल. अँड द विअरिंग इज रिड्यूस. आणि त्यामुळं यंत्रांची जी झीज आहे ती कमी होईल. मशीन्स आर कवर्ड व्हेन नॉट इन यूज टू प्रिव्हेंट डस्ट सेटलिंग ऑन देम. मशीन्स आर कवर्ड म्हणजेच यंत्र ही काय केली पाहिजे? झाकली पाहिजेत. व्हेन नॉट इन यूज म्हणजे जेव्हा ती वापरात नसतात तेव्हा ती झाकली पाहिजेत. टू प्रिव्हेंट डस्ट सेटलिंग ऑन देम की जेणेकरून त्याच्यावर धूळ बसणार नाही. मेटॅलिक पार्ट्स इन अ मशीन
आर एक मिनिट. टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर, मेटॅलिक पार्ट्स इन अ मशीन आर पेंटेड एक्सटर्नली अँड द मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. पहा, टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर म्हणजे जो काही परिणाम आहे, हवामानाचा जो परिणाम आहे तो टाळण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी मेटॅलिक पार्ट्स इन अ मशीन आर पेंटेड एक्सटर्नली. म्हणजे यंत्रामध्ये असणारे जे भाग आहेत की जे धातूपासून बनवलेले आहेत ते भाग पेंट केले जातात एक्सटर्नली, म्हणजेच बाहेरील बाजूने त्यांना रंग दिला जातो. अँड द मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. आणि ही जी काही मशीन्स आहेत ही किंवा यंत्र आहेत ही सतत या ठिकाणी कोरडी ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर दक्षता घेतली तर आपण यंत्रांची निगा ही चांगल्या पद्धतीने राखू शकतो. आता पुढचा पॉईंट आहे आपला, डू यू नो बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन. म्हणजे जे काही मोठमोठे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये एक स्वतंत्र विभाग असतो. कशासाठी? हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन, म्हणजे यंत्रांची निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो. फॅक्टरीज आर क्लोज ॲट रेग्युलर फिक्स पिरियड फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स. म्हणजे हे जे कारखाने आहेत हे कारखाने काय केले जातात, ठराविक कालावधीसाठी बंद ठेवले जातात आणि त्यावेळी त्या ठिकाणी असणारी जी यंत्र आहेत त्यांची निगा राखली जाते. ऑलवेज रिमेंबर, पुढचा पॉईंट आहे ऑलवेज रिमेंबर, म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन दे विल बी ऑफ नो यूज वेन वी ॲक्च्युअली नीड देम. म्हणजे जेव्हा आपण इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन, म्हणजे जेव्हा आपण यंत्रांची योग्य रीतीने काळजी घेणार नाही किंवा निगा राखणार नाही, दे विल बी ऑफ नो यूज वेन वी ॲक्च्युअली नीड देम. म्हणजे जेव्हा आपल्याला त्याची खरोखरच गरज असेल त्यावेळी आपल्याला ती वापरता येणार नाही. बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट्स. आणि बिफोर वी यूज अ मशीन म्हणजे ही जी यंत्र आहेत ही यंत्र वापरण्यापूर्वी काय केलं पाहिजे, वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली, म्हणजे ह्या यंत्रांची आपण माहिती घेणं आवश्यक आहे. सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट, जेणेकरून त्यामुळे अपघात होणार नाही. म्हणजे थोडक्यात ही जी यंत्र आहेत ही कशा पद्धतीने हाताळली पाहिजेत याचं आपण ज्ञान घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्हॉट वी लर्न, आपण काय शिकलो. पहा, मशीन्स आर यूज फॉर रिड्युसिंग एफर्ट्स अँड डुईंग मोअर वर्क इन लेस टाईम. काय काय शिकलो आपण, मशीन्स आर यूज फॉर रिड्युसिंग एफर्ट्स, म्हणजेच ही जी यंत्र आहेत ही कशासाठी वापरली जातात, फॉर रिड्युसिंग एफर्ट्स, म्हणजेच ते आपले प्रयत्न किंवा कष्ट आपले कमी करतात. अँड डुईंग मोअर वर्क इन लेस टाईम, आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम हे यंत्रांकडून करून घेतलं जातं. पुढचा पॉईंट आहे सम मशीन्स आर सिम्पल व्हाईल अदर्स आर कॉम्प्लेक्स. काही मशीन्स किंवा काही यंत्र ही साधी असतात तर काही यंत्र ही गुंतागुंतीची असतात. पुढचा पॉईंट आहे द वेज, द लेव्हर, द इन्क्लाइन प्लेन, द पुली अँड द व्हील अँड द एक्सेल आर सिम्पल मशीन्स. आता या ठिकाणी पहा, वेज म्हणजे पाचर, लेव्हर म्हणजेच तरफ, त्यानंतर इन्क्लाइन प्लेन म्हणजेच उतरण, त्यानंतर द पुली म्हणजे कप्पी, व्हील म्हणजे चाक अँड एक्सेल म्हणजेच आस. ही सगळी काय आहेत, दीज आर सिम्पल मशीन, म्हणजे थोडक्यात ही साध्या यंत्रांची उदाहरणं आहेत.
There are 3 types of levers based on the positions of effort, load and fulcrum. म्हणजे त्या ठिकाणी लेव्हरचे म्हणजे तर्फेचे 3 प्रकार आहेत. कशावर आधारित आहेत? बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ एफर्ट्स. म्हणजे या ठिकाणी बल, त्यानंतर एफर्ट म्हणजेच काय? प्रयत्न, त्यानंतर लोड म्हणजे वजन अँड फलक्रम म्हणजे टेकू. म्हणजे थोडक्यात बल, त्यानंतर भार आणि टेकू यांच्या जे ठिकाण आहे किंवा यांची जी स्थिती आहे, या स्थितीवर या ठिकाणी हे जे तर्फेचे 3 प्रकार आहेत हे प्रकार पडताना आपल्याला दिसतात. मशीन शुड बी मेंटेन प्रॉपरली टू कीप देम इन गुड वर्किंग कंडिशन. मशीन शुड बी मेंटेन प्रॉपरली म्हणजे ही जी यंत्र आहेत, ही यंत्र काय केली पाहिजेत? त्यांची योग्य तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. टू कीप देम इन गुड वर्किंग कंडिशन म्हणजेच ती यंत्र सतत कार्यक्षम राहण्यासाठी किंवा सतत चांगल्या स्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्याला यंत्रांची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं हे प्रकरण आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. यापुढील भाग किंवा यापुढील प्रकरण आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.